कर्नाटकामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका फार्म हाऊसवर 25 मानवी कवट्या आणि शेकडो हाडे सापडली आहेत। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। हा धक्कादायक प्रकार रामनगर जिल्ह्यातील जोगनहल्ली गावामध्ये घडला आहे। मिळालेल्या माहितीनुसार बलराम नावाच्या व्यक्तीने हे सर्व गुप्तपूजा करण्यासाठी जमवले होते। हा प्रकार पाहून पोलीसही चक्रावले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री जोगनहल्ली येथे बलराम नावाचा व्यक्ती स्मशानभूमीमध्ये पूजा करत होता। गावातील काही लोकांनी त्याला पाहिले। बलरामला स्मशानभूमीमध्ये पूजा करताना पाहून गावातील लोक घाबरले। त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली। पोलिसांना स्मशानभूमीमध्ये एक व्यक्ती काळी जादू करत असल्याची माहिती मिळाली। यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी बलरामला ताब्यात घेतले। अशी पूजा का करत आहेस असा प्रश्नही त्याला विचारला असता अनेक खळबळजनक बाबी नंतर समोर आल्या। बलरामने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या फार्म हाऊसवर पोलिसांनी शोध सुरू केला आहे।